प्रेशर जे असतं पब्लिक बघत असतं, त्यामुळं पंचांनी पहिला आपला पेहराव हा ठीक ठेवला पाहिजे की तुम्ही छोटी दाढी काढल्या, केसरे वाढवल्या, असं पंच बघितलं की त्या माणसांकडं एक आदर निर्माण झाला पाहिजे, पंचाकडे बघितला पाहिजे. असा पद्धतीने आपला पेहराव नेहमी असावा. काळा टी शर्ट जागतिक संघटनेने आपल्याला जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्यानुसार पहिला काळा टी शर्ट, काळी पॅन्ट, ब्लॅक कोट शूज. पहिला ब्लॅक चामड्याचा शूज वापरत होते, तो बंद केला आहे, कोट शूज केलेला आहे. काळे बेल्ट बी काळा पाहिजे, सॉक्स बी काळे पाहिजे. आता युरोप कंट्रीचं प्राबल्य जास्त जगाच्या ह्याच्यावर ब्रिटिश ह्याच्यावर युरोपवर असल्यामुळं सगळी पुरी माणसं आहेत तिकडे, त्यामुळे काळा टी शर्ट त्यांच्याकडं आता पूर्वी निळा टी शर्ट होता, शर्ट होता, मग त्यांनी ते चेंज करत आणलेलं आहे. काळा टी शर्ट, काळी पॅन्ट, काळा बूट, काळा सॉक्स, बेल्ट काळा. आणि सर्वात महत्त्वाचं पंच काम करत असताना एक पेन पॅन जवळ पाहिजे, रिबन पाहिजे लाल निळा आणि शिट्टी, आणि खिशामध्ये येलो कार्ड आणि रेड कार्ड हा पंचाच्या जवळ पंच काम करत असताना कायम जवळ पाहिजे. मी कुठेही गेलो आहे ना त्याच्या तुझ्या हातात जवळ मी जातो असं नको. रेफरी होण्यासाठी मी बी तुमच्या हातात जेव्हा पंचकाम शिकायला गेलो 2007ला मी आधी सुरुवात झाली, त्यावेळी शिकण्याची इच्छा असल्यामुळं एखाद्या स्पर्धेत गेलं तरी काम घेत नव्हते पंचच्या टायमात. सिनियर लोक आमचं काय बोलायचं पण नाराज काय बघायचं ना असल्याच्या. आपण तिथं जायचं बसायचं, आपोआप आपल्याला संधी मिळत असते. माझी घड्याळ्यापासली साईडला बसल्यापासून सुरुवात झाली आणि मी आज कॅटेगरी 1चा रेफरी झालो. पण मी शेवटपर्यंत तिथं सोडली नाही, कंटिन्युटी सोडली नाही, तरच तो रेफरी करू शकतो की आज निघाला स्पर्धेला उद्या मला घरी जायचे. असे लोक आहेत, एक दिवस यायचं नाव टाकायचं दुसऱ्या दिवशी निघाली, असं पंच होऊ शकत नाही. शालेय स्पर्धा हा इतका गाव आहे पंच चांगलं बनले की जो शालेय स्पर्धेपासून काम करतो ना तो महाराष्ट्राला सहज काम करू शकतो. तर शालेय स्पर्धेत उभं राहणं, कारण प्रत्येकाचे आई वडील आपला मुलगा शिकायलाच पाहिजे, प्रत्येकजण कुठल्या तरी सेंटरला जॉईन असतो, आपली पोरं आज बसली पाहिजे. कारण मी स्वतः रायगड जिल्ह्यातली एक पहिली स्पर्धा केली आहे खासदार केसरी. मी पाहिलं आहे तिथं सगळं काय नक्की पद्धत आहे, त्यात थोडा बदल करावा लागत. पदाधिकारी आहे म्हणून मी सांगतो की आज तुम्ही पदावा जिल्हा संघटना चालवत आहे, तुमची सेंटर आहे मान्य, पण कुठंतरी जेवढे आपण एखादी जबाबदारी घेत असतो तिथं थांबणं गरजेचं आहे. पदाधिकाऱ्यांनी कधीच पंचाला डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे आज मी खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्र केसरी मी काम करत असताना कुठलेही पदाधिकारी माझ्यापर्यंत आले नाहीत, ह्याची दुटी लाव, त्याला वर पाठव, त्याला नको पाठवू. हा सर्वस्व मला दिलेला अधिकार. म्हणजे एखादा तुमचा रायगड जिल्ह्याचा तांत्रिक सचिव असेल मेन पंच, त्यांनी ती सगळी कामं बघितली पाहिजे, त्याला पदाधिकारी सपोर्ट केला पाहिजे. ह्याच्यात थोडा बदल आपल्याला करावा लागेल. मी पाहिलं रायगडला कर्जतला की पदाधिकारीच कोचिंगला, पदाधिकारी पंचाच्या अंगावर, पंच कसा काम करणार, कारण शेवटी ती पदाधिकारी आहे. पंच म्हणाचा अध्यक्ष सांगतो असं करा म्हणजे कसं करायचं. त्यामुळं माझी विनंती राहील, कुस्ती वाढवायची असेल, पंच चांगले घडवायचे असतील तर पदाधिकाऱ्यांनी पंचाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. हां, तो चुकल्यानंतर मिटिंगमध्ये घ्या, असं झालं की काय तुम्ही नंतर बोला, भर माणसात कधी बोलायचं नाही. कारण हा जो काम करतो तो चुकतो, बघत सर पण माशी म्हणले जो काम नाही करत तो काय चुकणार, जे काम करतो तो चुकणारच आहे. आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी पंचामध्ये आपल्याकडे 3 पंच काम करतायत. आकडा प्रमुख आहे, मॅच चेअरमन बसतो, आकडा पण बसतो, सरपंच मध्ये उभा राहतो, साईडला जज आहे. ह्या तिघांकडे चुकलं तर जिरा वाटेल असतो. त्यामुळं कुस्तीचा निर्णय जरी आज चुकला तर तो दुरुस्त करायला 5 माणसं, 5 जण काम करतात एका कुस्तीवर. आणि पंचात काम करायचं ज्यावेळी आपण यायचं उभा राहतो ना, म्हणजे देव म्हणून उभा राहतो, आणि त्यावेळी कुठला जिल्हा नाही, कुठला आखाडा आपला नाही, हा माझ्या भावाचा मुलगा आहे, पुतणे आहे, अजिबात डोक्यात आणायचं नाही. जर तुम्ही तसं निष्पक्षपाती काम करायला लागला तर तसं राहिला, ज्यावेळी ह्या मॅटवर काढा तेव्हा तुम्ही चांगले पंच माना. त्यावर आपल्या पप्पीची कुस्ती आली, आता मी जातो आतमध्ये, अजिबात नाही, उलट लांब राहायचं. अशा वेळी ज्यावेळी माझ्या आखाड्यातली कुस्ती आहे
माझ्या गावची कुस्ती आहे तेवढी त्या ह्याच्यात जायचं नाही. म्हणजे आमच्या महाराष्ट्राकडे बी आम्ही ते बघतो वरती बी जागतिक संघटनेच्या नियमात बी आहे, ज्या देशाचा खेळाडू असेल त्या देशाचा पंच नसतो. त्या टीममध्ये ज्या कुस्तीला 5 जण असतात त्या टीममध्ये तो त्या गावातला त्या देशाचा पंच नसतो. आम्ही बी दुट्या लावताना जर समजा रायगडची आणि ठाण्याची कुस्ती लागली तर आम्ही ठाणे आणि रायगड सोडूनच दुसरे पंच दुटी करत असतात. म्हणजे तुम्ही आता तुमची शालेय स्पर्धा आहे, शालेय स्पर्धा गावातली सगळ्यांची मुलं येणार आहेत, प्रत्येक शाळेतली मुलं येणार आहेत. तुम्ही काम करत असताना थोडी काळजी घ्या. जेव्हा होतात ना की माझी सेंटर मीच उभा आतमध्ये की मग गोळ व्हा. दुसरा म्हणा त्याचं पोरगं शिकवायचं होतं म्हणून उभं राहिला आहे. त्यामुळं स्वतःहून ते जबाबदारी टाळली पाहिजे की तुम्हाला चांगलं पंच बनायचं असेल, सवड काढली तर तुम्ही पंच बना. आवड असेल तर सवड होईल, सवड होईल तर चांगला रेफरी होणार तुम्ही. काय तर एक दिवस आला माणूस शकत नाही त्याला. ते एक तपश्चर्याच एक पंच बनणं म्हणजे मान्य. पंच हा नेहमी शिवाय खाण्यासाठीच आहे. मी त्यात गेलो नाही, मी बी आता तेच करतोय. पोरगा जिंकला की पंचाने पंचाचा काही संबंध नाही. आम्ही कष्ट करत म्हणून पोरगा जिंकलो, पण त्यांनी रेफ्रीशिप चांगली केली, त्यांनी पुन्हा अन्याय केला नाही. असं कधी कोच म्हणणार नाही, असं कुणी म्हणणार नाही. पण हारलं की पंचाला शिवाय असतं. हे आम्हाला सवय लागून गेली की ती लोकांची मेंटॅलिटी आहे. लोक प्लीज बोलत असतात. पंच काम करताना कधीही आधीही आता तुम्ही सगळे नवीन पंच मानताय आणि मला माहिती आहे मला वाटतं आजकाल सर मला 5 नावं दिली होती महाराष्ट्राला येण्यासाठी, त्यात ते 2घंच आली, बाकी आलीच नाही त्यामधून. असं करू नका. वर जो पण येत नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. आता पाटील पुण्यात आहे, कंपनीची दांडी मारून तरी मामासाहेब म्हणा 2 वेळा आला स्पर्धेला, परत म्हणा सर कामं जायचं पाठवत नाईट करतो, परत सकाळी येतो. मग अशा ॲडजस्टमेंट आपण करतोच ना. रोजीरोटी तर पहिली महत्त्वाची आणि रेफरीची आवड आहे तुम्ही सवड काढतो. आता आवड नसली कशाला कोण बोलवतो येणार पंच बनण्यासाठी पहिली वेळ आपली स्वतःची वेळ काढणं महत्त्वाचं आहे, तर बनू शकता तुम्ही. पंचामध्ये त्याच्यात आता किती बोलत नाही ते करून मला पण पंच काम करताना एका मॅचला 3 पंच तुम्ही ठेवणार. एक ज्युरी असेल, तुमचा कोण सिनियर माणूस असेल जो चुकल्यानंतर कधीही आता आपल्याला माहिती आहे तालुक्याला कॅमेरे वगैरे काही नसतात. आपल्याला एखादा माणूस शूटिंगला ठेवायचा तर आता आम्ही कधी डिक्लेअर करतो. आता मी स्वतः कोल्हापूर विभाग, माझा सातारा जिल्हा आहे, मी तालुका खंडाळा आहे माझा, पारवा खंडाळा. मी तालुका घेतला, विभाग घेतला, जिल्हा घेतला, पण पूर्ण लावताना सिस्टीम लावली. ठीक आहे, खर्च झेपत नाही, शासन पैसे देत नाही, पंचाला बघता 150 रुपये असतो. म्हणजे तिने 1,500ची तिथे राधा टाकायची आणि शासनाने 150 रुपये द्यायची. पण हे कोण करतं शाळेला, ज्याला त्यातली गोडी आहे तो थांबतो, कारण त्याला शिकायचं असतं, पुढं जायचं आहे ना, तो थांबणार तिथं पाहणार सगळं. शालेय स्पर्धेला आपण गेल्यानंतर आपला युनिफॉर्म पहिला क्लिअर पाहिजे. युनिफॉर्मचं तुम्हाला मी सांगितलं आहे, युनिफॉर्म झाला, प्रवेशिका येत आहेत, वजनाची दुटी. वजनाची दुटी असल्यानंतर वेळेवर वजनाच्या दुटी अगोदर 5 मिनिटं जायचं असतं, कारण काटा सेट आहे का नाही, काटा बरोबर नाही का. आता पूर्वी बघा सर गोल काट्या वजन घ्यायची, ते नेहमीच फरक मुलांचं ती 1 पॉईंट बदलून 1 किलोचा फरक पडायचा. मग त्यावेळी खूप अडचण आहे. आता इलेक्ट्रॉनिक काटा आला आहे त्यामुळे क्लिअर वजन असतं. परिषदेच्या निवड असलेला सूट असते, शालेय स्पर्धेला कुठेही वजनाची सूट नाही. त्यामुळं वजन घेताना इलेक्ट्रिक काट्यावर घ्यायचं, मुलाचं हार होऊन द्यायचं ना. शेवटी आपण पहिल्यांदी केलीच ना. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाची चांगला विचार करा तेव्हा तुमच्या लोकांनी स्वतःला वजनाला युनिफॉर्मवर गेला, प्रॉपर कास्ट्यूमशिवाय वजन घ्यायचं नाही. लंगोट चेक करायचा. मला माहिती आहे ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडं कास्ट्यूम नसतात, कमीत कमी लांब तरी घातली पाहिजे, लंगोट तरी घातलाच पाहिजे. तालुक्याला आपण ॲडजस्ट करतो सगळ्यांना खेळायला, त्याच्याकडे नाही कास्ट्यूम. पण जिल्हा राज्याला जाताना पूर्ण किट पाहिजे. पूर्ण किटवर सॉस घातला ते बघा. असा युनिफॉर्ममध्ये खेळाडू आल्यानंतर लाईन करायला लावायची. प्रत्येक जिल्ह्याचा, आता परिषदेच्या वतीने बोलतो, त्या जिल्ह्याचा आय कार्ड असतो.
त्याला मेडिकल फॉर्म केला त्याला